ठाकरे बंधूंचा आणि महाविकास आघाडीचा मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा निघणार आहे। मी सध्या आझाद मैदान परिसरामध्ये आहे। या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल की या ठिकाणी येण्यासाठी जे आहे ते मनसैनिक शिवसैनिक येण्यासाठी या ठिकाणी सुरुवात जी आहे ते झालेली आहे। काही शिवसैनिक आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत, त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत। काही आहे त्यांच्याशी आपण देखील बातचीत करणार आहोत। आता काय सांगाल, कशा प्रकारे मोर्चाचं नियोजन असणार आहे? ठिकाणी सुरुवात झालेली आहे, मोर्चाची सुरुवात झालेली आहे। आम्हाला इथं जबाबदारी दिलेली आहे, एक विटीच्या गेटची, तर आम्ही त्या जबाबदारीसाठी पुढे चाललेलो आहोत। कशा प्रकारचा घोळ आहे मतदार यादीमध्ये? प्रत्येक मतदार यादीत घोळ आहे, दुबार मतदार आहे, प्रत्येक मतदार काही मतदार 40-40 वर्ष तिकडे राहत नाही तरी त्यांच्या नावाने मतदान झालेलं आहे। गेल्या निवडणुकीमध्ये देखील अशा प्रकारचं झालं, आम्ही त्या दाखवलेलं आहे। त्यांनी फेर मतदान, त्यांच्या हिंमत नाही म्हणून ते लोक मतदारांचा घोळ करून दिले। त्या ठिकाणी जर तुम्ही पाहता बोर्ड आहे, सत्तेची नाही सत्तेची लढाई, अशा प्रकारचं सांगितलं आहे। काय सांगाल, या ठिकाणी ठाकरे बंधूंचा महाविकास आघाडीचा भरा मोठा मोर्चा होणार आहे, कशा प्रकारे नियोजन असणार आहे? पोलिसांची अद्याप परवानगी नाहीये। पोलिसांची परवानगी नाही, पण आम्ही प्रत्येकाला जर पोलिसांची वाट बघत बसलो ना तर मला नाही वाटत ते आम्हाला आमच्या पद्धतीने काय करायला देतील। त्यांचं हे खोटं का आहे हे चालूच राहणार आहे आणि आम्हाला ते बंद करायचं म्हणून आम्ही नाईलाजाने आता हा मोर्चा आम्ही आंदोलन करतो आहे। पण आम्हाला देणार नाही ते परमिशन, कसे देणार परमिशन? मतदार यादीमध्ये जो घोळ आहे, नावामध्ये घोळ आहे, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? कारण काय ना घोळ मेले म्हणजे आमच्या एरियामध्ये जी माणसं मेलेले आहेत त्यांची नावं पण तुम्ही त्याच्यामध्ये टाकलेलं, आम्ही दाखवते तरी तुम्ही कॅन्सल करायला मागत नाही आहात। मग कसं काय पुढे निवडणुका कशा त्या खोट्यात निवडणुका तुम्ही लढवतात ना? मतदान करून हो, म्हणजे त्यांच्या नावाचं मेलेल्या माणसांची नावं आहेत, त्यांच्या नावावर मतदान झालं ना ते। मग आम्ही तर दाखवण्याचा प्रयत्न करतो, आम्हाला परमिशनच देत नाही ती लोक, काढूच नका म्हणतात ते तुम्ही, म्हणून त्यांनी कालपर्यंत कुठे परमिशन दिला करणं भाग आहे आम्हाला। काय एक वेगळा मॅच, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ लागलेत, मोठा मोर्चा आहे हा दुसरा। येणार ना, मराठी माणसं एकत्र येणार ना आता। राजसाहेबांची, उद्धव साहेबांची माणसं जी आम्ही आहोत ते एकत्रपणेच लढणार आहोत आम्ही सगळेजण। मॅक्झिमम आपण मराठी माणसासाठी उभं राहून मराठी माणसाला उभं करण्यासाठी आपल्याला जे करायचं आहे ते आता हीच वेळ, आता ही हातात न गेल्यानंतर मग संपलं, मग काहीच नाही करू शकत तुम्ही। म्हणून ते अडवतायत ना आम्हाला की तुम्ही जाऊ नका, करू नका, त्याच्यासाठी तर चाललंय ना। निवडणूक आहे पुन्हा खाली दबाव खाली असं वाटतं? दबाव आहे ना, राज्यात त्यांचा दबाव त्यांचाच आहे, माणसं त्यांची आहे, सगळं दबाव आहे त्यांचा। काय वाटतं या मोर्चानंतर काय परिणाम होईल मतदार यादीत? पाहिजे, कारण अमाप लोक येणार आहे, सगळीकडनं येणार आहे, ते होण्यासाठीच आम्ही सगळे एकत्र झालेलो आहोत की बाबा आपली ताकद किती आहे। मराठी माणूस एकत्र आल्यानंतर, राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं हे आता आम्ही दाखवणार, त्याच्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत। काय सांगशील, काय सांगाल तुम्ही? या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, तुम्ही देखील गळ्यामध्ये बिल्ला घातलेला आहे शिवसेना। राजसाहेब, उद्धव साहेब हे आमची मराठी माणसाची एक धडकन आहे, एक दिल की धडकन। हे लोक बाळासाहेब मराठी माणसासाठी लढत होते, पण हे खऱ्या अर्थाने लढत होते, आणि आता राजसाहेब उद्धव साहेब या हिंदी शक्तीने हे एकत्र केलेलं आणि मशीनच्या जोरावर हे लोक पुन्हा येईन आणि देशाचे प्रधान बोलत होते मी 400 पार करेन, 400 पार तर झालंच नाही, पण मशीनच्या जोरावर पुन्हा येईन, पण ते आलेच शेवटी। तर बॅलेट पेपर घ्या, तुम्हाला दूधचं दूध पाणीचं पाणी कळलं। ही महानगरपालिका आणि ही मुंबई आणि यो महाराष्ट्र यो आमचा स्वाभिमान पक्ष आहे, स्वाभिमान आमचा महाराष्ट्र आहे, आणि बॅलेट पेपर घेऊन दाखवा, तुम्हाला आम्ही मानून जाईल। बॅलेट पेपर घ्या आणि जो निवडून आहे गो, आणि जे साहेब हे आमचे न्याय देवता आहे, आणि न्याय देवताने खरं स्वाभिमान संविधान वाचवा आणि लोकशाही जगवा, हे तुमचं कर्तव्य आहे, आणि हे कर्तव्य निभवा, आणि तर तुम्ही न्याय देवतावर विश्वास करा जनता। जय हिंद, जय महाराष्ट्र। मतदार यादीमध्ये जो घोळ हो, घोळ आहे ना, म्हणतो पुन्हा येईन ते बोलत होते, शेवटी मच्छींच्या जोरावर पुन्हा आलेच ना। मग का, मग सत्य का नाही लढत? मग सत्य लढा आणि बॅलेट पेपर घ्या, ही आपली महाराष्ट्र मराठी माणसाची। आणि आम्ही राजसाहेब उद्धव साहेबाला आम्ही दिल की धडकन आहे, आम्ही त्यांना मानतो, ही महाराष्ट्राची शान आहे आणि जान आहे, बाण आहे आणि शान आहे, आण आहे। या मोर्चानंतर काय फरक पडला? फरक पडणार बघा। या पूर्ण जेवढे महाराष्ट्रात जे खरं मतदार आहे, ज्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेला, ज्यांनी राजसाहेबाला, ज्यांनी महाविकास आघाडीला वोटिंग केली, ते लोक इकडे जमा होणार, आणि हे शिवसैनिक, निष्ठावान शिवसैनिक।
त्या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल की मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी बॅनरबाजी असेल, झेंडे लावण्यासाठी सुरुवात झालेली आहे. हा बॅनर तुम्ही पाहताय की या बॅनरचा मजकूर असा आहे की सत्याचा मोर्चा सत्तेची नाही तर सत्याची लढाई अशा प्रकारचा हा मोर्चा बॅनर लावण्यात आलेला आहे. ठाकरेंची शिवसेना असेल किंवा या ठिकाणी जर तुम्ही पाहताय की या रोडवरून हा मोर्चा येणार आणि जो पाठीमागचा जो रोड आहे मुंबई महानगरपालिका समोरचा तो रोड पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. स्टेजची जे तयारी सुरू जी आहे ती करण्यात येते आणि जवळपास 1 वाजता हा मोर्चा सुरू होणार आहे. तो 3 ते 4 वाजेपर्यंत इथपर्यंत येईल आणि त्यानंतर या मोर्चाची सांगता जी आहे या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे या मोर्चामध्ये निवडणूक